जय जिजाऊ जय शिवराय. मी आपला शिवश्री उत्तम बाप्पू गुलाब कामठे, जिल्हा संभाजी ब्रिगेड. आपण आज एका विषयावर चर्चा करणार आहोत. खर्चिक निवडणुका हेच भ्रष्टाचाराचे मूळ कारण. आत्ता महाराष्ट्रात विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका व येत्या काही महिन्यात निवडणुका येऊ घातल्यात. आजकाल या निवडणुका खर्चिक बाब बनल्या आहेत. काही मतदारांचा उमेदवारांकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात. काही मतदारांना विकास हवा आहे, परंतु काही मतदारांना फक्त आणि फक्त आज रोजी आपल्याला काय खर्चाला मिळणार आहे का, किंवा आपली काय सोय होणार आहे का, यापुरताच विचार काही मतदार करू इच्छितात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना मात्र या निवडणुकीसाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागत आहे. निवडणूक म्हणजे खर्चिक बाब. ज्याच्याकडे पैसे नाही त्याने निवडणूक लढवायचीच नाही, असा हा जनतेचा किंवा लोकांचा हा एक भ्रम निर्माण झाला आहे. ज्याच्याकडे पैसा नाही तो निवडणूक लढू शकत नाही, की त्या निवडणूक लढवू नये. आणि मग ज्याने कष्टाने पैसा कमवलेला आहे अशा चांगल्या माणसाला किंवा चांगल्या उमेदवाराला निवडणुकीमध्ये खर्च करणं ही जोखमीची बाब वाटते. अनेकांच्या निवडणुका खर्चापायी किंवा स्वतःने कमवलेल्या कष्टाच्या पैशामुळे किंवा पैशावरती निवडणुका लढू शकत नाहीत. वडिलोपार्जित संपत्ती गमावलेल्या अनेक उदाहरणं आपण आज पाहिलेली आहेत. अनेक उमेदवारांनी खोट्या प्रतिष्ठेपायी आपली वडिलोपार्जित प्रॉपर्टी किंवा स्वकष्टाने निर्माण केलेली प्रॉपर्टी ही या निवडणुकीच्या पायी खर्च घालून आज त्यांच्यावरती फार वाईट दिवस अनेकांवर आलेले आहेत. असे उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. निवडणुका जिंकायच्या म्हटलं तर पैसा खर्च करायचा, परंतु ज्यांनी भ्रष्टाचाराने पैसा कमवला आहे अशा लोकांना पैसा खर्च करणं काहीच अवघड नाही. आणि जर आपण अशाच उमेदवारांना निवडून देणार असेल की बाबा त्याचा आजा, त्याचा मुलगा, बाप, पंजा, नातू, पंतू, हे सून यांनीच निवडणुका लढवायच्या, बाकींनी फक्त त्यांचे झेंडे आपल्या खांद्यावर घेऊन मिरवायचे, त्यांचा जय जयकार करायचा. मग त्या लोकांनी तुमची कामे करू अगर न करू, परंतु खोट्या प्रतिष्ठेपायी आपण सर्वजण जाणीवपूर्वक या गोष्टीला खतपाणी घालत आहे हे निश्चित. मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सुरक्षित, प्रामाणिक व सुसभ्य अशा उमेदवाराला, तसेच आपल्या भागाचा विकास करेल अशा उमेदवाराला आपण सुद्धा सत्ता खुर्ची याकडे कमाईचे साधन म्हणून न बघता सत्तेचा वापर जनकल्याणासाठी आपण जर केलात तर निश्चित येणारी भावी पिढी ही चांगली असेल, चांगला उमेदवार निवडतील. परंतु आज लोक भावनेचा किंवा धार्मिक विषमतेचा आधार घेऊन अनेक पक्ष जाणीवपूर्वक समाजामध्ये ते निर्माण करून या मतदानाचा फायदा आपल्याला कशा प्रकारे होईल याकडे अनेकांचा कल आहे. येणाऱ्या
निवडणुकामध्ये आपण सुज्ञ मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता किंवा 1000, 500, 2000, 5000, 10,000 रुपये न घेता किंबहुना एक बाटली दारू, क्वार्टर, खंबा, बियर किंवा अन्य कोणती साधने असतील, मटण, चिकन, बिर्याणी याकडे उमेदवाराकडे मागणी न करता आपल्या भागाचा विकास खऱ्या अर्थाने कसा होईल, आपल्या भागातील मूलभूत सुविधा आपल्याला कशा मिळतील याकडे आपण प्रामुख्याने पाहिलं पाहिजे. जर आपण तात्पुरता विचार केला, 1000, 500, 2000 आपली किंमत आपण ठरवली, तर विकास कामे करणाऱ्या त्या उमेदवाराला आपण हे असे पैसे घेतल्यानंतर आपली बोलण्याची हिंमत होणार नाही किंवा आपला नैतिक अधिकार देखील राहणार नाही. याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण का आपण जर विकलो गेलो तर त्या बाजारामध्ये आपली किंमत लागलेली आहे आणि जे उमेदवार पैसे वाटतात त्यांच्याकडे देखील आपल्या नावाची यादी सादर झालेली असते. त्यामुळे कुणी समजू नये की मी पैसे घेतले मग काय होते किंवा काय फरक पडतो आहे. परंतु निश्चित फरक पडत असतो. त्या उमेदवाराच्या समोर तुमची किंमत ही एक बाजारू असते. मग बाजारू व्हायचं का सुज्ञ नागरिक व्हायचं? ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा हक्क दिला आहे, त्या हक्क आपण निश्चितच कोणत्याही आमिषाला बळी न पडता येणाऱ्या आगामी काळातील विधानसभा असतील, स्थानिक स्वसंस्था असतील, अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिका, अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका आगामी काळात येऊ घातल्या आहेत. या सर्व निवडणुकांना आपण सर्वांनी एक मनाने, एक दिलाने आणि एक मताने आपण सर्वांनी सामोरं गेलं पाहिजे. आणि येणारी निवडणूक ही लोकशाहीचा खांब बळकट करणारी असावी, परंतु तो खांब कुठेतरी डगमगणारा असावा, असं काम आपण सर्वांनी करू नये. अनेक सामाजिक कार्यकर्ते, अनेक चांगले लोकप्रतिनिधी, अनेक चांगले कार्यकर्ते या निवडणुकीमधून आपण सर्वांनी चांगल्या मताने, चांगल्या मनाने व चांगल्या विचाराने, चांगल्या कृतीने आपण निवडून द्यावेत. त्याचबरोबर जे कोणी भ्रष्ट असतील, ज्या भ्रष्ट नेत्यांना जनतेने नाकारलं आहे, त्यांना पाडलं आहे, त्या लोकांच्या पाठीमागे आपण कृपया उभे राहू नये. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही समाजाचा असो, याचा आपण निश्चित विचार करावा. काम करणाऱ्याच उमेदवाराला, त्या व्यक्तीमागे आपण सर्वांनी जर आपली ताकद दिली तर आगामी काळामध्ये आपल्या सर्वांचा व आपल्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आपलीसुद्धा एक नैतिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी स्वीकारून आपण सर्वांनी एक विचार करूया की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबाकडून कुठल्याही प्रकारे कुठल्याही आमिषाला बळी न पडता आम्ही जो लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला आहे मतदानाचा, तो मतदानाचा अधिकार मतदार राजा म्हणून आम्ही 100% निभावणार आहोत. त्यावर आम्ही 100% काम करणार आहोत. कारण आपण मतदार राजा आहात. राजा हा देणारा असतो आणि उमेदवार हा घेणारा असतो. तर कुणाकडून द्यायचं की घ्यायचं हे कृपया आपण ठरवावेत. आपण सर्वजण सुज्ञ आहात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांना हात जोडून विनंती आहे की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका व सर्वांनी एक मनाने, एक दिलाने, एक मताने आपल्या भागाचा विकास करूया. चांगल्याच लोकप्रतिनिधींना आपण निवडून देऊया. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. आपला सर्वांचा शिवश्री उत्तम बाप्पू कामठे
जिल्हा अध्यक्ष संभाजीवीर पुणे जिल्हा.